तर गर्दी बघून आम्ही एकदम शॉक झालो आणि मंदिर गाभाऱ्यातील एका व्यक्तीला विचारलं तर तो म्हणे 3.5 ते 4 तास लागतील. मग ठरवलं पास काढायचा. 200 रुपयाचा पास काढला आणि डायरेक्ट पासच्या लाईनीत गेलो आणि 5च मिनिटात आमचं दर्शन झालं आणि अजूनही गर्दी तशीच होती. त्यानंतर आम्ही म्हाळसा देवीचं दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घेतल्यानंतर तिथे आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात थोडं बसलो. तिथलं एन्व्हायर्नमेंट पाहिला वरून. त्यानंतर आम्ही चप्पल स्टँडकडे गेलो आणि त्यानंतर जाता जाताच आम्हाला एक गार्डन टाईप मस्त महाराजांची भेट दिसली. इथे फोटोशूट करू शकता तुम्ही. तर आम्ही रस प्यायचं ठरवलं आणि रस प्यायला आलो. रस प्यायला ये म्हणलं माय. बस काय येत नव्हती तर मग आम्ही ठरवलं भैयासाहेबाला फोन करावंच लागतं आणि भैयासाहेबाला फोन केला. बघा काय म्हणतायत ते. हॅलो, भैया शेठ गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष शेवला. अहो तुम्ही काय तिथं ते जेजुरीच्या गडावरती आले, मी तिथं थांबा, मी येतो तिथं. आणि भैयासाहेबांना कॉल केला की लगेच 0 मिनिटात बस आली बघा. बसमध्ये बसलो आणि हडपसरच्या दिशेने निघालो. पण भूक अशी लागली होती की आम्ही भेकराई नगरमध्ये आलो आणि तिथे आम्हाला एक रस्त्यात बसमधूनच हॉटेल दिसलं, सुरवेज हॉटेल म्हणून. मग आम्ही तिथं जायचं ठरवलं. मग आम्ही तिथे आलो, जेवण वगैरे केलं, पण एक्सपेक्टेड जसं आम्हाला पाहिजे होतं तसं जेवण काय भेटलं नाही. त्यानंतर आम्ही थेट भेकराई नगर बस स्टॉपकडे आलो आणि घराच्या दिशेने निघालो. तर